निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवार यांनी हा दावा केलेला आहे। पक्ष विलीन करावा लागेल अशी वेळ महाविकास आघाडीवर येईल असं त्यावर बावनकुळे यांनी विधान केलंय। मला असं दिसतंय, मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, याच्यामध्ये एकंदर 6 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या। आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही। आता विलीनीकरणाच्या गोष्टी याकरता करतात आहे, एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे सोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल, कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे, तुतारी बंद पडणार आहे। आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलीनीकरणाशिवाय मार्ग राहणार नाही, दोघेही काँग्रेसमध्ये विलीन होतील। असंच भूमिका मागच्या 2.5 वर्षापासून उद्धव ठाकरेंनी स्वीकारली। काँग्रेस जे जे बोलत आहे ते उद्धव ठाकरे करतात आहे, काँग्रेस जे जे वागताय तसे उद्धव ठाकरे वागतात आहे। कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता खाली पडायला तयार आहे। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे।